हॅलो गाईज, तर कसे आहात तुम्ही? सो आज आपण बनवणार आहोत पिझ्झा, जो की सर्वांना आवडतो. सो इथे आपण स्वीट कॉर्न घेतलेले आहे, ते इथे आपण उकळायला टाकलेले आहेत. आपण इथे स्वीट कॉर्नचा पिझ्झा बनवणार आहोत, ठीक आहे. सो इथे आपण थोडंसं मीठ टाकलेलं चवीनुसार आणि याला आपण बॉईल करायला टाकून द्यायचं आहे. याला 15-20 मिनटाकरता आपलं चांगलं बॉईल होईपर्यंत आपण हे ठेवायचं आहे गॅसवर. आणि तसंच आपल्याला जसं मी सांगितलं, आपल्याला पिझ्झा बनायचा आहे स्वीट कॉर्नचा, जो पण म्हणजे आपण नॉर्मली बनवतो तसा. सो ते बनवायला आपण इथे घेतलेले आहे आता शिमला मिरची जी आहे ती आपण इथे कट करायला घेतलेली आहे. तो आपण शिमला मिरची जी आहे ती आपल्याला एक लॉंग पीसेसमध्ये बारीक बारीक असं कट करायचं आहे. आपल्याला जे आपले व्हेजीस वगैरे आहे ते आपण इथे चांगलं कट करून घ्यायचं आहे असं लॉंग पीसेसमध्ये. जसं आपण पिझ्झा वाटायला करता आपण व्हेजीस जे पण कट करतो ते आपण इथे कट करून घ्यायचं आहे. तसंच आपण इथे शिमला मिरची जी येते आपली ती इथे आपण लॉंग पीसेसमध्ये अशी कट करून घेतलेली आहे. सो इथे आपले शिमला मिरची जे ते कट करून झालेले आहे. सो इथे आता आपण कांदा घेतलेला आहे. कांद्याला पण आपण बारीक असं लॉंग पीसेसमध्ये कट करून घ्यायचं. जसं तुम्हाला वाटेल तसं तुम्ही करू शकता, बट मी लॉंग पीसेसमध्ये कट केलेलं आहे. मी बी असंच करता, आय डोंट नो अबाउट इट. मी पहिल्यांदा बनवते आहे बट मला माहिती आहे कसं बनवतं काहीच, तर मला शिकवलेलं आहे. सो याला आता आपण लॉंग पीसेसमध्ये कट करून घ्यायचं आहे. मी इथे एकच कांदा घेतला होता, जास्त कांदा नाही घेतलेला होता. आणि इथे मी कॅप्सिकम जास्त घेतलेले आहे, शिमला मिरची मी जास्त घेतलेली आहे कारण की मला ते खूप जास्त आवडते. सो आता आपण जो पिझ्झाचा डो असतो आपला खालचा, तो आपण इथे घेतलेला आहे. आणि त्याच्यावर आता आपण पिझ्झा सॉस जे पण काही असतं आपलं ते आपण याच्यावर आता टाकायला घ्यायचं आहे. सो इथे आता आम्ही पिझ्झा सॉस आणला होता. सो आपण हे यावर टाकायचं आहे आणि याला चांगलं स्प्रेड करून घ्यायचं आहे. आणि हा एकदम म्हणजे ऑलमोस्ट डॉमिनोजसारखं लागत होता, कारण की हा म्हणजे तसंच लागत होता. अजून कसं सांगू मी, तसंच लागत होता. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. सो आता आपण या पिझ्झा सॉसला स्प्रेड करायचं आहे. त्यानंतर सगळ्यात फेवरेट पार्ट मेयोनीज, जी की मला खूप जास्त आवडते. सो मेयोनीजला आता आपण चांगलं स्प्रेड करून घ्यायचं आहे पुऱ्या पिझ्झा डोवर.
सो इथे आता आपण घेतलेली आहे मॉझरेला चीज, जे की मला खूप जास्त आवडते आणि माझ्या भावाला पण खूप जास्त आवडते. सो इथे मॉझरेला चीज आपण घेतले. मोस्टली हेच टाकता पिझ्झावर. सो मला चीज जास्त करून आवडत नाही, बट मला पिझ्झावर आवडते चीज. सो आपण मॉझरेला चीज वगैरे टाकलेली आहे आणि तुम्ही बघू शकता मी जरा जास्तच टाकलेली आहे. त्यानंतर आता इथे आपण जे आपले वेजेस वगैरे कट केले होते आपण ते इथे आपण टाकायचे. अच्छा, मी याच्यानंतर मी टमाटर चिरलं होतं, कट केलं होतं, बट मी ते व्हिडिओमध्ये दाखवलं नव्हतं. सॉरी, माझं लक्ष नव्हतं, मी ऑनच नाही केला होता व्हिडिओ. सो इथे आता आपण कॅप्सिकम जे ते आपले चांगले स्प्रेड करून द्यायचे, आय मीन पिझ्झावर ठेवून द्यायचे आहे. त्यानंतर इथे आता आपण घेतलेले कांदाही आपण चांगला असं पिझ्झावर मस्त टाकून द्यायचं आहे. त्यानंतर इथे आता आपण जे आपले टमाटर, मी जसं तुम्हाला सांगितलं, टमाटर पण आपण लॉंग पीसेसमध्ये कट केलं होतं आणि बारीक कट केलं होतं, तर टमाटर पण आपण यामध्ये टाकायचं आहे. गाईस, तुम्ही यावर पनीरही टाकू शकता जर तुम्हाला पनीर पिझ्झा हवा असेल. अच्छा, जर तसा पनीर पिझ्झाची रेसिपी जर हवी असेल तर नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा, तुमच्याकरता तोही व्हिडिओ येईल नक्कीच. तर इथे आता आपण वेजेस वगैरे टाकून दिलेले आहे. आता वेजेस टाकल्यानंतर ऑफकोर्स त्याच्यानंतर मी परत इथे चीज टाकणार आहे. नॉट चीज, सॉरी, आपल्याला कणूस म्हणजे कॉर्न वगैरे जे स्वीट कॉर्न ते आपण इथे टाकलेले आहे. त्यानंतर आपण इथे चीज टाकलेली गाईस, सॉरी. सो स्वीट कॉर्न तुम्हाला जेवढं लागतं तुम्ही तेवढं टाकू शकता. मला आवडतं सो मी जास्त टाकलेले आहेत. जर तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही नको टाका किंवा कमी टाका. इट्स डिपेंड ऑन यू. जसं तुम्हाला टाकायचं तुम्ही टाकू शकता. सो आता आपण हे टाकायचे आहे. सो इथे आता आपण परत इथे मॉझरेला चीज जी ती आपण इथे टाकलेली आहे. तुम्हाला जशी लागते तशी तुम्ही टाकू शकता. मला जास्त चीज आवडते, म्हणजे मॉझरेला चीज जरा मला जास्त आवडते. सो इथे आपण चीज जरा जास्त टाकलेली आहे. आणि आता आपल्याकडे ओव्हन वगैरे तर नव्हता, सो इथे आपण एका पॅनमध्ये, नॉनस्टिकच्या पॅनमध्येच आपण इथे घेतलेला आहे. सो आता इथे आपण 5 मिनटं हाय फ्लेमवर आणि अर्धा तास लो फ्लेमवर आपण इथे बेक करायला ठेवला होता आपला पिझ्झा. इतका वेट केल्यानंतर ऑब्व्हियसली इतकी मेहनतचा पिझ्झा आपल्याला खायला भेटला आणि खूप छान झाला होता. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि एकदम म्हणजे डॉमिनोजसारखा पिझ्झा झाला होता गाईस. आणि ऑब्व्हियसली आपण इथे विदाऊट ओव्हन बनवलेला आहे, तर अजूनच म्हणजे मेहनतचा होता आणि खूप छान झालेला होता. तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. जसं आपला डॉमिनोजचा लागतो तसाच झालेला होता सेम. सो नक्कीच ट्राय करून बघा गाईज. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. थँक्यू फॉर वॉचिंग.